आग्र्यातील सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोतच, मात्र तत्पूर्वी त्याच ठिकाणाहून येणारी या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। यूपी पोलिसांकडून आता पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। आग्रा किल्ल्यातील शिवजयंती उत्सवात उत्तर प्रदेश पोलिसांची दादागिरी पाहायला मिळते। महाराष्ट्रामधून आलेल्या पत्रकारांना सोहळ्यातून बाहेर काढण्यात आलं। तुम मुंबई महाराष्ट्र से आए हो तो बाहर निकलो। शिवजयंती सोहळ्याचं कव्हरेज करण्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी मनाई केलेली आहे। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्यस्थी करूनही उत्तर प्रदेश पोलिसांची अरेरावीच पाहायला मिळाली। पत्रकारांना धक्काबुक्की करत आग्रा किल्ल्यातून बाहेर काढण्यात आलेला आहे। शिवभक्तांना आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक पेहरावात आलेल्या महिलांना धक्काबुक्की करत बाहेर काढून टाकण्यात आलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत देतात प्रशांत लीला रामदास, आपले प्रतिनिधी। प्रशांत, एका बाजूला शिवजयंती उत्सव साजरा होतोय, पहिल्यांदाच तो देखील आपण उत्तर प्रदेशात करताना दिसतोय, मात्र त्या ठिकाणी गेलेल्या पत्रकारांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे आणि यूपी पोलिसांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। काय नेमकं त्या ठिकाणी घडलं? लोकांना धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती आहे आणि जोर बघितला आपण तर मी माझ्या कॅमेरामॅनला सांगतोय की इथं आता सीएम आलेले आहेत आणि सीएम उतरलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्यांसोबत आणि आपले जे अनेक पत्रकार तिथे पोहोचले होते त्या सगळ्या पत्रकारांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री स्वतः चालत इथे येताना आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांची गाडी आहे आणि पत्रकारांसोबत धक्काबुक्की झालेली आहे। या संदर्भात विचारण्यासाठी माझ्यासोबत उदय आहे। उदय जाधव, काय झालं त्याच्याशी आपण चर्चा करूया। उदय, काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांची 393वी शिवजयंती आग्रा इथल्या किल्ल्यामध्ये दिवाणी आम सभागृहामध्ये दरबारामध्ये साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून शिवभक्त आलेले, तसंच महाराष्ट्रातून देखील मोठ्या संख्येने पत्रकार देखील इथे आलेले। मात्र या सर्व पत्रकारांना न्यूज कव्हरेज पासून रोखण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी कोणतीही कसूर सोडली नाही, त्यांना धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आलेलं आहे। आपण इथे पाहत असाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील आलेले, त्यांच्यापर्यंत देखील तक्रारी पोहोचवण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील उत्तर प्रदेश पोलिसांची चर्चा केली, मध्यस्थी केली आणि पत्रकारांना कव्हरेज करू द्या अशी विनंती केली। रावसाहेब दानवे यांनी विनंती केल्यानंतर काही वेळ उत्तर प्रदेश पोलीस शांत होते, मात्र जसे रावसाहेब दानवे निघून गेले कार्यक्रमाच्या वेळेला त्यानंतर पुन्हा उत्तर प्रदेश पोलीस जे आहेत ते आले आणि त्यांनी सांगितलं की आप महाराष्ट्र मुंबई से आए तो आप बाहर निकलो अशी त्यांनी सांगितलेलं आहे। आणि सर्व पत्रकारांना धक्काबुक्की करत उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी अक्षरशः बाहेर काढलेलं आहे। अतिशय एक चुकीचा पॉईंट जे आहे ते घालण्यात आपण इथे समोर पाहू शकतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते इथे आलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। मुख्यमंत्री आलेले आहेत आणि इथे पुन्हा जर बघितलं आपण इथे पुन्हा एक वादावादी सुरू झालेली आहे, कारण की ज्या पद्धतीने घडामोडी सुरू आहे इथे उत्तर प्रदेश पोलीस कशा पद्धतीने करतायत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या घडामोडीमध्ये जर बघितलं मुख्यमंत्र्यांच्या सोबत जेही आहेत त्यांना देखील अडवलं जात असल्याची माहिती पुढे आली आहे। आणि याच वेळी विनोद पाटील यांना देखील अडवणूक करण्यात आली होती, जे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहे, त्यामुळे खूप मोठा गोंधळ होतो। संजय शिरसाट साहेब, काय झालंय? काय अडवतोय सगळ्यांना? नाही थोडं उत्साहाच्या भारत होत आहे। मुख्यमंत्री आहेत तिथे, भाई 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 खूप मोठी शांत बने साहेब, सगळ्यांना निमंत्रण दिलं, सगळ्यांना पास दिला। महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पत्रकार आले, सगळ्या पत्रकारांना धक्काबुक्की करत आणि अक्षरशः महिला पत्रकारांनी देखील धक्काबुक्की केली। उत्तर प्रदेश पोलिसांनी साहेब अतिशय वाईट वागणूक जी महाराष्ट्रात पत्रकारांना दिलेली आहे। मराठी महिला आल्या होत्या आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये, त्यांना देखील बाहेर काढण्यात आले। सर, आपला सोहळा ऐतिहासिक सोहळा, मात्र या ऐतिहासिक सोहळ्याला साहेब लावण्याचा प्रयत्न कॉपरेट करून यांनी कॉपरेट म्हणून बाहेर काढले, यांनी हे कॉपरेट करणार आग्रा की तहजीब दिखाना। या ठिकाणी औरंगजेबाला सडेतोड उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इथंच दिलं होतं। तिथेही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इथंच दिलं होतं, तिथेही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते। याच्यापेक्षा कुठला दिवस असू शकतो महत्त्वाचा आणि आनंदाचा? त्यामुळे मला वाटतं आपला ही महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टीने अतिशय ऐतिहासिक आजचा दिवस आहे। ही ऐतिहासिक घटना आहे। मी यासाठी खुद्द आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं, गृहमंत्री अमित शाह साहेबांचं आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। त्याचबरोबर सांस्कृतिक खात्याचे
जी किशन रेड्डी मंत्री आहेत, पुरातत्व विभागाचे अधिकारी, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे की खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज या ठिकाणी आग्र्यामध्ये होती आहे. यापेक्षा वेगळा आनंद असू शकत नाही. हा दिवस सुवर्णाक्षराने लिहिला जावा असा दिवस आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्याला सगळ्यांनाच या ठिकाणी सहकार्याची भूमिका घ्या एवढंच मी साहेब, इतिहासात पहिल्यांदाच 393वी जयंती साजरी होते. ऐतिहासिक असा क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक असा क्षण आहे, त्यामुळे याचं श्रेय नेमकं कुणाला जातं? नाही, हे बघा, हे महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी आणि शिवभक्तांना जातं. खरं म्हणजे आज आपले विनोद पाटील यांनी आणि त्यांची जी संस्था आहे त्यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र सरकारने त्याला सहकार्य केलं आणि उत्तर प्रदेश सरकारने त्याला आजची परवानगी दिली आणि म्हणून हा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी होतोय. ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे आज सकाळी आम्ही शिवनेरीला होतो. तिथे शिवनेरीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा झाला आणि त्यानंतर आग्रा म्हणजे इथे त्याच दिवाने आममध्ये औरंगजेब याला सडेतोड उत्तर दिलं आणि आग्र्याहून सही सलामत छत्रपतींची सुटका इथूनच झाली. त्या ठिकाणी आपल्याला शिवजयंती साजरी करायला मिळते. त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. साहेब, जे विरोधकांना पण शक्य झालं नाही ते तुम्ही करून दाखवलं. जे विरोधकांनाही शक्य झालं नाही ते तुम्ही करून दाखवलं, त्याची चर्चा आहे. आज का दिन जो है बहुत ही ऐतिहासिक दिन है. छत्रपति शिवाजी महाराज की जयंती जो है आज आगरा के लाल किला ये दीवाने आम में या मनाई जा रही है. ये बहुत ही तमाम देशवासियों के लिए, शिव प्रेमियों के लिए, शिव भक्तों के लिए ऐतिहासिक दिन है. और आज सुबह से ही महाराष्ट्र में सब जगह पर पूरे देश में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मनाई जा रही है बड़े जोश और उल्लास से. और आज समारोह यहाँ हो रहा है आगरा में, जहाँ छत्रपति शिवाजी महाराज जी ने औरंगजेब को भी खड़े बोल सुनाए थे और यहीं से आगरा से वो सही सलामत निकले थे. यह ऐतिहासिक जगह है और इस ऐतिहासिक आगरा में लाल किले में छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती मनाने का मौका मिला है. ये बहुत ही सुनहरा अवसर है. ये हमारे सबके लिए बहुत ही आनंद का अवसर है, बहुत ही भाग्य का दिन है. और इसलिए देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का मैं स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ. हमारे गृह मंत्री अमित भाई शाह जी का भी अभिनंदन करता हूँ. और उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी को भी धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज जयंती मनाने के लिए सहयोग किया है. सांस्कृतिक विभाग के मंत्री जी किशन रेड्डी हो, पुरातत्व विभाग के अधिकारी, सभी लोग अभिनंदन के पात्र है. मैं सभी लोगों को महाराष्ट्र सरकार की ओर से, महाराष्ट्र की जनता की ओर से बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. और तमाम शिव भक्त जो शिव प्रेमी आज यहाँ पर मौजूद है उनका भी मैं स्वागत करता हूँ, उनका भी अभिनंदन करता और कल बड़ा फैसला आया था चुनाव आयोग, कैसे रिएक्ट करते हैं आप? वो भी छत्रपति शिवाजी महाराज के आशीर्वाद से ही हमें धनुष्यबाण मिला है. और निश्चित रूप से ये बहुत ही हमारे लिए, महाराष्ट्र के लिए बहुत गौरव की बात है. और सच्चाई की जीत होती है, सच्चाई की जीत हुई. इस लोकशाही में, डेमोक्रेसी में मेजॉरिटी को बहुत ही अहम महत्व रहता है. और इसलिए चुनाव आयोग का जो निर्णय हुआ है उसका मैंने कल ही स्वागत किया है. और जो सच है सच है, और इसलिए बहुत ही बड़ा फैसला यहाँ पर कल मिला है, इसलिए मैं धन्यवाद. आता आपण जाऊया. से दुम दबाकर भाग गया, उसे मुगल दरबार में 5000 मनसबदारी, और हमने जिसे खदेड़ दिया वो हमसे भी आज आगे. हम ये हरगिज बर्दाश्त नहीं करेंगे. राम सिंह. राजा जी,
राजा जी समझिए, इस शाही तख्त पर बैठा आपका ये नादान नासमझ बादशाह और आपके पिताजी मिर्जा राजे हमें भली भांति जानते हैं। हमारे रुतबे से भी पूरी तरह वाकिफ है ये। मेरी बात सुनिए राजा जी, हम पर इतबार रखिए। राम सिंह, हमें समझाने की कोशिश हरगिज न करें। आदिल शाही कुतुब शाही हमारा खौफ खाते हैं। अंग्रेज अरब